मित्रांनो, सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यत अकलूज या ठिकाणी संपन्न झाली आणि एक मोठ्या रकमेचं मैदान. आणि जसं मी मागच्या मुलाखतीत म्हणलं होतं, मोठी रक्कम म्हणली, मोठं बक्षीस म्हणलं की लखनचा त्याच्यावर डोळा असतो आणि ते मिळवून त्यानं वारंवार मोठी बक्षिसं साध्य केलेलं आहे. मोठं मैदान म्हणलं की लखन वेगळा पडतो. नाही, खूप छान पळतो बैल. आणि आपण जास्त करून मैदानात काढीत नाही बैल जास्त, आपण अधूनमधून बैल काढतो. बरं, हे नियोजन कसं चालेल? कारण सगळ्यात मोठं बैलगाड्यातील शर्यतीतील बक्षीस फॉर्च्युनर घेतलेली जोडी एवढ्या दिवसात एकत्र. म्हणजे आता काय आपल्याला थोडंसं वाटलंय गाडी पळून बघावं, गाडी पळते का तर चांगली गाडी पळते. शेकनला त्या दिवशी पळून बघितली होती, गाडी चांगली पळाली होती आपल्या बैलाला. तो बी बैल कुठं कमी नाही पडला होता शेकनला. मग मी म्हणलं खालनं निघून गेल्यावर पुढं गाडी आपला बैल पळतोच. शंकरपटात पळालेली गाडी. हो, पळालेली. बरं, आता वारंवार शंकरपटात पळते का एकदाच पळावलं त्याच्यानंतर? नाही, असं आपल्याला वाटलं ना बैल तिकडे गेला ना खाली, तर शंकरपटाला पळतो आम्ही. विशेष कौतुक त्याचं आहे की कडनं बैल फायनलला पळाला तो. नाही, कडनी पाहिजे तिकडे तरी आमच्याकडे पब्लिक दोन्ही साईडनं असतो आणि 300 फूट पळायचं असते, त्याच्यामुळे काय वाटत नाही आम्हाला. आता एक गोष्ट, आणि हे बोला कसं आहे, ज्यावेळेस आपण बैल सुरुवात करतो पळवण्यासाठी त्यावेळेस एक असं स्वप्न असतं, एक असं आपण मनाशी धरलेलं स्वप्न आहे की मला ही पूर्ण केलं पाहिजे. असं कुठलं स्वप्न लखननं पूर्ण केलं आहे तुमचं? आमचं स्वप्न त्यांनी पेडगावला हो 1 नंबर केला होता आणि बकासूरच्या गळ्यात पहिल्यांदाच पळालं होतं तिथं आणि 1 नंबर केला. त्याच्यात आम्हाला म्हणजे माझा जीवाच्यावर म्हणजे हे झालं, असं सांगू शकत नाही एवढे झालं. ही काय रहस्य आहे? मोठं मैदान म्हणलं की गुलाला 1च नंबर. मी भरपूर मुलाखती लखनच्या घेतल्या, तेही मोठ्याच मैदानात. काय रहस्य काय आहे मोठ्या मैदानात जिंकण्यात, 1 नंबर घेण्याचं? म्हणजे तुम्हाला एक सांगू का, मी बैल आपला असं म्हणजे जास्ती मैदानात काढीत नाही आपण. मोठ्या मैदान असले ना त्या दिवशी मी बैल थोडासा गॅपवर ठेवतो. आणि कसं असते, गॅपवर असला तर बैलाला आराम बी पाहिजे थोडा, नाही नुसतं सारखा बैल पळून नाही 1 नंबर गावायचा. त्याच्यामुळं आपला बैल चांगला पळतो मोठ्या मैदानात. एखादं मोठं मैदान पडलं की साधारणपणे एक 10 ते 15 दिवसाची विश्रांती असते. आधीमध्ये कुठलं आदत मैदान किंवा काय खेळत नाही? नाही, आदत विद्यार्थला नाही. मी 8 दिवसाचा तरी बैलाला गॅप असावा असं माझं म्हणणं आहे. आणि माझ्या बैलाला मी होता वस्तू 8 दिवसाच्या गॅपवरच बैल पळवतो. आता एवढा बैल बी झाला ना, आता 2 वर्ष झाली बैलाला जुळून 2 वर्ष झाले, तर तरी मी बैल ठेप्यालाच पळवतो. पण थोडं नवीन प्रेक्षकांना सांगा, शंकरपटातले ह्याचे विक्रम काय आहेत? शंकरपटात आत्तापर्यंत त्याचा रेकॉर्ड आहे की जिथं जाईल तिथे 1 नंबर केलेलं आहे त्याने. म्हणजे शंकरपटाचा जसा झाला तसा ते पळायला लागला, तसा शंकरपटातच पळतोय बैल. कुठली खरेदी आहे नक्की? हे खरेदी जालन्याची आहे, कारला गावातली. कारला गावातील. कारण ते शंकरपटाची सवय मला वाटतं इकडं त्यानं ठेवलेली आहे. कारण मोठं मैदान म्हणलं की 1 नंबर सगळ्या नाही, शंकरपटात बी 1च नंबर पळाला. जिथं जिथं जाईन तिथं, म्हणजे शंकरपटात आता विदर्भ केसरी, हिंद केसरी आमच्याकडे असतात ना, तर तिथं बी बैलाने 1च नंबर केला. बरं, आणि विशेष म्हणजे थोडा म्हणजे अतिशय समजूतदार, हा थोडा म्हणण्यापेक्षा अतिशय समजूतदार बैल आहे. जास्त दाबत नाही, काय नाही, सीधा पळणारा बैल. तसा वासरा कासराला बी घेऊन जाणारा बैल आपला. हा ना. म्हणजे असं तकलीफ देत नाही बैलाला कुठल्या, म्हणजे खेळवर घेऊन जातो बैल. बरं, शांत आहे तसा बैल आहे का नाही? बैल एकाच कासऱ्यावर असतो काय, नेहमी एकाच. बरं, 2 कासऱ्यावर कधी बांधण्याचा प्रयत्न नाही, प्रयत्न केला तर बैल पाय गुंतून घेतो. बरं मित्रांनो, लखन पळतोय, पण लखनला पळवणारे जाके आहेत आपल्याबरोबर. नाव सांगा पुन्हा एकदा, माहिती आहे पण पुन्हा एकदा नाव सांगा. किशोर भाऊ कदम. लखनला किती वर्ष झालं पळवतोय? 3रं वर्ष. काय सांगाल आता, बाकी बैल तुम्ही पळवत असाल, लखनच्यात अशी कुठली गोष्ट आहे की सातत्याने यश? लखन हे बघा एकदम शिस्तीमध्ये बैल पळतो 100%. आणि बैल शांत आहे. परत रस्त्यात दुसऱ्या बैलाला जे येतं तकलीफ देत नाही थोडाफार बी, त्यामुळं गाडी पळतीच. शांत आहे, ठीक आहे, चांगला पळणारा. पण तुम्ही जॅकी म्हणून चालवताना बाकी तुम्ही अगदी भरपूर महाराष्ट्रातील बैल चालवलेत, ह्याच्यात वेगळं पण काय दिसतं की ही मला कुठल्या बैलाच्यात आजपर्यंत दिसलं नाही? हे बघा, बैलचे जे शरीरात नाही ते बी 1 नंबर आहे. परत पूर्ण मजबूती आहे आणि बैल कंटिन्यू पळणार आहे. परत आम्ही त्याला सराव बी व्यवस्थित देतो कंटिन्यू. आणि हाकलने बी आपल्याशिवाय कोणी बैल म्हणजे सहज नाही हाकलत. आता ही जोडी सर्जा आणि लखन पळाली, शंकरपटात तुम्ही हाकले असेल बरे? हो, हाकलतो ना. त्याचाच फायदा 3 फेऱ्याच्या मैदानात झाला का? हो, झाला. याच्या पहिला बी फॉर्च्युनरला बी ती जोडी आपण पहिले फेरे दिले ते, त्याच्यानंतर गाडी जुळवली होती तर 1 नंबर केला तर फॉर्च्युनरचा. परत त्याच्यानंतर आज गाडी जुळली, परत 1 नंबर झाला पब्लिकना. शंकरपट आणि 3 फेऱ्याचं मैदान ह्यामध्ये लखनचं काय वेगळं पण दिसतं पळतात तुम्हाला?
लखन हे बघा 3 फेऱ्यामध्ये जे होतं बैल टॉपलाच पळतो आणि सेकंडचा तर तो बादशाचे, कारण MP पासून तर जेवढेपर्यंत जिथपर्यंत सेकंडचा पट होतो तिथपर्यंत तो नंबर 1च आहे. चालेल, आता पुढचं पुढचं नियोजन आता 26 ला. मोठं मैदान. हो. तर मित्रांनो, लखन बरोबर पळाला सर्जा आणि कडनं फायनल पळाला, त्यामुळे त्याबद्दल त्याची आपण मुलाखत घेऊया आणि कौतुकी करूया. या सर्जा बरोबर. मित्रांनो, लखन बरोबर तेवढ्याच ताकदीनं पळाला सर्जा आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनलला कडनं पळाला, त्यामुळे हे यश मोठं आहे. कारण किती दिवसात आला पळाय का फॉर्च्युनर नंतर पहिल्यांदा पुशेगावला मला वाटतं पळला होता. हा पुशेगावला पडला होता. थोडी गाडी फॉल झाली होती त्यामुळं नशिबात नव्हतं ते. आत्ता 2 महिने झालं तिकडे आम्ही शंकरपडात गेलो होतो. त्यानंतर हे दुसरं मैदान आहे वडकीमध्ये 4 नंबर केला आणि हे दुसरं इथे 1 नंबर. शंकरपटात दोघं पळाली होती, लखन आणि सर्जा, ज्यावेळेस फॉर्च्युनरचा नंबर झाल्यानंतर सुद्धा. हा 2 वेळा पळवली होती आम्ही, पण ते काय विषय असतो, इकडं 3 फेऱ्यात लांब पळायची सवय असते आणि तिकडे गेले की 1-2 मैदान थोडं बैलाला जळत जातं, कारण आमच्याकडं शॉर्ट पल्ला असतो, सुट्टीतून जास्त गाडी ओढावं लागते, त्यामुळे थोडं 1-2 मैदान त्यांना हार्ड जातात. 3रा नंबर केला होता आम्ही तिथं. एक नियोजनाचा मोठा हात लखन आणि सर्जाच्या ह्याच्यात बापूसाहेब आहेत आपल्याकडं. काय माहिती आहे का, ही गाडी एवढा मोठा विजय घेतल्यानंतर फॉर्च्युनरचा पुन्हा पळत नव्हती, काय कारण काय होतं? कारण सगळ्यांची इच्छा होती की ही जोडी परत का दिसत नाही, विशेषतः सर्जा का दिसत नाही? नाही, ती फॉर्च्युनरला पडली त्यावेळेस मैदानच दुसरा बैल होतं आणि दुसऱ्या बैला तर झाला होता पायरा. देव ओपनच्या मैदानात सहजासहजी नव्हता होत पायरा, म्हणजे त्यांची पण मनोहर भाऊंची चूक नाही, कुणाला पण वाटतं की मोठाच बैलगाड्यात असावा, पण आता तो योग आला घडून. भाऊंला मागितला बैल तर दिला भाऊंनी लगेच. दाताला आत्ता कसं आहे? दुसराच. आणि सगळ्यात महत्त्वाचं कडनं पळणं, त्यामुळं हा विजय विशेष आहे त्याचा. नाही, कडनी दोन्ही खांदी पळतो तो. शक्यतो ना हे दूरकरी त्यांची, हे जर गाडीवर असले तर डावीनी पण काही प्रॉब्लेम नाही येत, म्हणजे बैल त्यांनी लहानपणापासून आणलेला आहे, नागोराव येंगोले. आता अजून एक बैलगाडी मालक आहेत. हा बैल तसं म्हटलं तर वारंवार इकडं पळत नाही 3 फेऱ्याला, अचानक आला ना, अचानक सगळ्यांना आश्चर्याचा धक्का. जो फॉर्च्युनरला दिला होता तोच आत्ता दिला की एकदम चांगल्या रीतीनं पळला, कारण लखनच्या बरोबर दुसऱ्या वास्त्रानं पळणं ही एक मोठी त्याला म्हणजे आपण अवघड टास्क आहे. नाही, दोन्ही बैल त्यांचे ते दोन्ही खांदं ते आपले ते सांभाळतात, कुठलीकडं आले तरी बैल पाळतायत आणि दोन्हीला स्पीड चांगला असल्यामुळे त्यांचे काही एवढं काही वाटत नाही आणि अचानक म्हणजे योगाला घडून की ते साध्य करून दाखवतात. बरं, आता जास्त वेळ घेत नाही, बैल ही पळालाय, ही परत दिसेल का पळताना, का परत 2 महिन्याचा गॅप? नाही, दिसल काय, भाऊंच्या वाजता आहे सगळं. आविदादाचं आणि आमचं तर सगळ्यांचं म्हणणं असतं की पळावा गाडी एक 8-15 दिवसांनी, पण भाऊंनी कुणाला तरी शब्द दिलेला असतात पुढं दुसऱ्या बैलवाल्यांना, मग भाऊ म्हणतात ह्याला शब्द दिलाय त्याला दिलाय, आणि मग ती काय होतं, शब्द पण पाळले पाहिजेत ह्या बैलगाडी क्षेत्रात, सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि आज एक वेगळा पेहराव दिसताय तुम्ही, बैलगाड्या रोज होत्यात, पण झूल देणं, पारंपरिक वस्तू भेट देणं हे खूप म्हणजे आपण म्हणू कमी दिसतंय. असंच बक्षीस पहिलं असेल तर ह्या बक्षीस रचनेला काय सांगाल? देताना आपण बैलांच्या जे उपयोग होईल ते बक्षीस सगळं दिलेलं आहे. नाही, मन भरून येण्यासारखं आज म्हणजे एवढा सन्मान बैलगाडीवाल्यांचा एवढा होतो, पण हे आज जो यांनी सन्मान केला तेव्हा अशी मनाला लागण्यासारखं आहे. त्यांचं कायमस्वरूपी आभार. जे आयोजक आहेत विशेषतः विनंती की बैलाला उपयोगी पडेल आणि बैलाची शोभा वाढेल अशी बक्षिसं देण्यात यावी. पैसे तर दिलेतच, पण ही सगळ्यात मोठी आठवणीतली गोष्ट राहणार. सहकार मर्शी 2026ला मैदान झालं, ते जाता जाता काय सांगा? त्याची जुलन ते सगळं सांभाळून ठेवलं जाईल आता, कारण अशा वस्तू बैलांनी ज्या कमावल्या, पैसे तर सारखेच कमावतात बैल, पण वस्तू अशा म्हणजे आपण विकत पण घेऊ शकतो, पण अशा बक्षीस मिळणं हे खूप मोठं आहे. 26चं नियोजन झालंय? नाही अजून झालं. नाही, ठीक आहे, जोड पळवा, कारण महाराष्ट्राला आता जोडी कमी भेटतात, प्रत्येकाचा वैयक्तिक परफॉर्मन्स येतो, पण जोडीचा परफॉर्मन्स भेटतो ना. कारण काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता बैल पण तेवढी झाल्यात आणि शब्द एका मेरीचं पाळावं लागतात. आधीच लोक काय होतं 15-15 दिवस महिनाभर आधी सांगून ठेवतात, आम्हाला बैल द्या. आम्ही दादा 1 मिनिट इकडे. आता ते त्यांची मुलाखत घेतली.
आणि त्यांना मी सांगितलं जिथं 26ला सगळं आविदाताच्या म्हणणे आहे ते जर म्हणलं तर 26ला परत नाही गाडी पळावं, कारण काय माहिती आहे का, प्रेक्षकांची आवडीची जोडी झालेली आहे ऑलरेडी, प्रत्येकाच्या मनात आहे. आणि पळावं शेवटी आपण प्रेमासाठी तर पळतो. पण जाता जाता सांगा ना मला की एवढं आविदातानी पण अजून बैल बघितलेला नव्हता कडनी पळणारा. हा. आमचा फोन झाला मागे 15 दिवसापूर्वी कडनी बैल पळेल का बापू, पण म्हणलं पळेल काय की टेन्शन नाही. मग आज जरा होती धक्का द्याला, पण मला नव्हता. मला 100% खात्री होती कडनी बैल पळणार म्हणजे पळणार. जाता जाता हे सगळं यश कोणाला समर्पित करायचं तुम्हाला? बैलांना तुम्हाला? नाही, आपलं समर्पित आपल्या बैलाला आहे, आपला जीव त्या बैलावर आहे. आणि मेन म्हणजे आमचे बाप्पू शेटन मी म्हणजे आपलं जुनं नातं आहे, त्याच्यामुळे नात्या एकदा आपण शब्दाने बी बोललो नाही कधी त्यांना की पहिला नाही म्हणून कधी. नाही काहीच नाही. बघा मित्रांनो, बैलांचं यश आहे, बैलांबरोबर नियोजन करणाऱ्यांचं यश आहे, ह्या टीमचं यश आहे. तर आजचं यश फॉर्च्युनरला मिळालं होतं आणि आत्ता अकलूजमध्ये सहकार महर्षी जे केसरी मैदान झालं त्यात मिळवलेलं आहे. असंच यश त्यांना वारंवार भेटो आणि एकच पायरा राहो अशी विनंती करू. मित्रांनो, सहकार महर्षी जे मैदान झालं त्यामध्ये 1 नंबरचे मानकरी आहेत लखन आणि सर्जा.